मित्रांनो आता आपण निघालोय जळवच्या तिकडे. जळवच्या तिथं आपलं एक दसाई देवी म्हणून मंदिर आहे. त्या ठिकाणच्या रोडने आपण निघालेलो आहे. आता आपण जी खिंड आहे जळवची, त्या खिंडीतनं आता पुढे आलो आहे आणि या रोडने सरळ आपल्याला पुढे जायचं आहे त्या मंदिरापर्यंत. पुढे जाऊन आपल्याला एक थोडासा पॅच लागणार आहे कच्चा. तर मित्रांनो इथं पाहू शकता आपण आता इथून पाटण मार्गे इथपर्यंत आलो आहे. इथं आल्यानंतर इथं बोर्ड लावलेले दिसतात कळंबे, तालुका पाटण, जिल्हा सातारा ह्या गावाच्या ठिकाणी जाण्यासाठी. तर हा कळंबेला जायला रोड आहे आणि हा रोड जो सरळ जातो आहे तो ह्या आपलं जळवचं ज्योतिबा जे आहे मंदिर त्या देवस्थानाच्या इथे जातो आणि आपल्याला जायचं आहे धसाई देवी मंदिराकडे. बरोबर ते इथे समोर आल्यानंतर इथे आपल्याला वरती जे टोक दिसतंय कड्याचं त्या ठिकाणीच मंदिर आहे. मग त्या ठिकाणी मग तिथून थोडंसं जरा पुढे गेल्यानंतर ते मंदिर लागतं. तर त्यासाठी जाण्यासाठी हा इथून रोड आहे. चला तर मग आपण जाऊया आता, इथून पुढचा प्रवास सुरू करूया. तर मित्रांनो हे पाहू शकता समोरच्या साईडचे टोक दिसतंय काड्याचं, त्याच ठिकाणी आपल्याला जायचं आहे. त्या ठिकाणी मंदिर आहे, तेच मंदिर पाहण्यासाठी आपण निघालेलो आहे. तर मित्रांनो आता आपण आलो आहे धसाई देवी मंदिराच्या इथे. ते इथं पाठीमागे पाहू शकता हे वरच्या साईडलाच आपल्याला चढायचं डोंगर थोडासा आणि इथेच वरच्या साईडला मंदिर आहे धसाई देवी म्हणून. तर तुम्हाला दाखवतो आता आपण आलो कुठं. आपण आता इकडून आलो होतो हे इथं खालच्या साईडला जवळ ज्योतिबा म्हणून गाव आहे. त्याच्याच वरच्या साईडने इथून आता हा रोड होता कळंबेकडे आणि इकडे हा रोड जातो खाली कळंबे गावाकडे. तर आता इथल्या साईडला आल्यानंतर इथेच मध्येच बरोबर डोंगराच्या मधोमध थांबायचं आणि इथून आता वरती जायला रस्ता आहे. चला तर मग आता जाऊया आपण वरती मंदिराकडे. तर मित्रांनो इथून आता मंदिराकडे जायला हे आपल्याला असं चालत जायला लागणार आहे. खूप सुंदर आहे ठिकाण. तर आता मित्रांनो या इथून आता आपल्याला हा छोटासा असा ट्रेक आहे. ट्रेक करतच पुढे जायचं आहे. इथून पुढे आता आपल्याला ही पायवाट आहे मंदिरापर्यंत जाण्यासाठी. तर पायवाट इकडून चालली, आपण जरा इकडून बघूया. या इथे वरच्या साईडलाच आपल्याला मंदिर येते आणि त्याच ठिकाणी जायचं आहे. मग आता अडचण जास्त आहे इथं, अडचणीची जागा ही. छोटासा असा आपला जंगलातनं म्हणलं तरी चालते, जंगलातनं नाही मानते ना, छोटासा आपला हा ट्रेक आहे डोंगरातनं सह्याद्रीच्या पर्वतरांगांमधनं. असं आपल्याला भटकंती करतानाचा अनुभव मिळतोय. खूप सुंदर असा अनुभव मिळतोय. वातावरण पण तुम्ही पाहू शकता आजूबाजूला खूप सुंदर वातावरण झालेलं आहे या ठिकाणी. या इकडच्या साईडला हे जे दिसते ते जळव ज्योतिबा मंदिर देवस्थान आहे इथे आणि त्याच्याच वरच्या साईडला या इथे हे धसाई देवी मंदिर आहे. खूप सुंदर असं मंदिर आहे, पाहण्यासारखं ठिकाण आहे या ठिकाणी हे. तर मित्रांनो पाहू शकता इथं आपण आता इथं वरती कड्याची इथं पोचलो आहे आणि पाऊस पण पडतोय खूप. बाहेर पावसात भिजत चाललो आहे मंदिराकडे. खूप सुंदर आहे पायवाट त्या मंदिराकडे जाण्यासाठी. आणि इकडे पाहू शकता खालच्या साईडला संपूर्ण असा या इथं शेती केली जाते. खूप भारी वातावरण, खूप छान झालं. तर जरा पाऊस कमी पाहिजे होता. तर इथे पाहू शकता कडे भाव कसे सुटलेले आहेत डोंगरातनं. त्यातनं आता आपला हा वरती मंदिराकडे चालला आहे प्रवास जाण्यासाठी. पाहू शकता मित्रांनो इथे बघा सुंदर असं काढायला होल पडले. फोटोशूटसाठी पण खूप छान जागा आहे. तर आपण वरती जायला कुठून रस्ता ते पहिल्यांदा शोधूया. पूर्ण आता पाय वाटतं तिकडे चालली. नक्की कुठून रोड आहे हे आता शोधावं लागणार आहे मंदिराकडे जाण्यासाठी. तर आता पोचलोय बऱ्यापैकी तरी. आणि इथं जरा रस्ता घसरड आहे थोडासा आणि इकडे खाली पाहू शकता संपूर्ण अशी दरी आहे आणि या दरीतनं पाय घसरला तर खाली पडू शकतो. पूर्ण तीव्र उतार या साईडला खालच्या साईडला. तर मित्रांनो इथं पाहू शकता इथं सुंदर असं इंद्रधनुष्य पडले. हे तुम्हाला दिसते का इथे पाऊस आहे थोडासा. पण हे बघा इथेच माझ्या बोटाच्या इथे हे इंद्रधनुष्य पडलेले. खूप सुंदर नजारा आहे या ठिकाणावरून. तर कॅमेऱ्यात तेवढं जास्त दिसत नाही पण खूप सुंदर असा नजारा दिसतो या ठिकाणी. चला तर मग आता जाऊया आता जरा पुढे. आपला पहिल्यांदा मंदिराच्या इथपर्यंत पोहोचावं लागेल. की आता पायवाट कुठपर्यंत घेऊन जाते आपल्याला माहीत नाही. तर इथे पाहू शकता इथे आपल्याला बोटांचे इथे 2 इंद्रधनुष्य पडलेत बघा. हे डबल इंद्रधनुष्य आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते.
खूप सुंदर असा नजारा आहे. या इथे पाहू शकतो बघा, दिसतंय का? खूप सुंदर आहे. डबल इंद्रधनुष्य या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले. खूप भारी फील आहे या ठिकाणी. सुंदर वातावरण झालं आहे. या इकडे पाहू शकता, इकडं पूर्णपणे वरनं सूर्य आला आहे आणि इथं डबल इंद्रधनुष्य. खूप भारी वातावरण या ठिकाणी निर्माण झालं आहे. चला तर मग ते पाहू शकता, खूप सुंदर असं इंद्रधनुष्य आपल्याला पाहायला मिळालं आहे. आता आपण जाऊया पुढे मंदिराकडे. इथून आता ऊन पण पडलं आहे. एवढ्या वेळ झालं पाऊस पडत होता, आता या ठिकाणी ऊन आले. आता आपल्याला सर्वात प्रथम रस्ता याच्यापर्यंत जाण्यासाठी मंदिरापर्यंत पाहावं लागेल कुठपर्यंत आहे. पायवाट तर चालली, पण आता हे पाहू शकते इथं सगळे असे कडे सुटलेले दगडांचे. सगळे जांभे दगडामधले कडे. आणि या इथून आता वाट ही पाहू शकता वरती चालली कड्याच्या वरच्या ठिकाणी मंदिराच्या. आणि इथूनच आता आपण सुंदर असं निसर्गरम्य वातावरणात प्रवास करतोय. सह्याद्री पर्वतरांगांमधून हा आपला छान आणि सुंदर असा प्रवास सुरू आहे. खूप सुंदर अनुभव येतो या ठिकाणी. या ठिकाणी येऊन अवश्य भेट द्या. खूप छान पर्यटन स्थळ हे जळगाव गावाचे इथे. आणि हा संपूर्णपणे असा पाहू शकता जळगाव गावच्या इथला संपूर्णपणे असा परिसर, नयनरम्य असं ठिकाणी. आणि इथे आता आपण पोचले मंदिराच्या इथे. ते इथून पाहू शकते, इथं आपल्याला मंदिर दिसतंय. इथे बघा, या इथं समोरच्या साईडला जे दिसतंय ते धजाई देवी म्हणून मंदिर आहे. आता या मंदिराची इथे आपण जाऊया. आणि ही अशी पायवाट आहे पूर्णपणे. खूप निसर्गरम्य ठिकाणातनं प्रवास करते. मित्रांनो, या ठिकाणी पावसाळ्यामध्ये आपण आलेलो आहे, त्यामुळे जरा थोडंसं जरा जपून चालायचं या ठिकाणावरनं, कारण की पाय वगैरे स्लिप होण्याचे जास्त चान्सेस आहेत या ठिकाणी. घसाड्या वाटा झाल्यात सगळ्या पूर्णपणे. या इथे मित्रांनो पाहू शकता सुंदर अशी फुलं आलीत. ती पाहू शकता, सुंदर आहेत फुलं. आणि खूप भारी वातावरण या ठिकाणचं मंदिराच्या बाजूचा परिसर. या इथून अशा आहे दगडांच्या वाट्या बनवल्यात, त्यातून वरती चढायचं. आता आपण आलो इथं वरती. आणि इथून या इथे मंदिराच्या इथे ह्या अशा पायऱ्या केल्यात दगडांच्याच. यातून आता वरती चढून हा विहंगम दृश्य असं पाहायला मिळतं आपल्याला. हा पाहू शकता तारळी डॅम. हा इथं दिसतं आपला तारळी डॅमचा व्ह्यू आहे. खूप सुंदर असं नजारा आहे. आणि हेच पाहण्यासाठी आपण इथं आलो होतो. तर खूप सुंदर आणि छान असं वातावरण आहे. ह्या इकडे पाहू शकता सुंदर अशा पवनचक्क्यात. ह्या इथे तारळी डॅम आणि या इथेच हे मंदिर. तर मित्रांनो, इथून आता वरती आपण मंदिराच्या इथे प्रवेश केला. इथे आहे हे धसाई देवी मंदिर. सर्वात प्रथम आता आपण जाऊन या ठिकाणी पाया पडूया. सर्वात प्रथम आपण जाऊन मंदिराच्या इथे पाया पडू. आणि दमलोय खूप, खूप लांब आहे पूर्णपणे असं डोंगरवरती चढून यायचं. आणि इथं मागे पाहू शकता, या इथे मागे पाहू शकता देवीची मूर्ती. खूप सुंदर आहे. छोटंसं असं हे मंदिर आहे. चला तुम्हाला दाखवतो. त्या इथे मित्रांनो पाहू शकता, हे आहे धसाई देवीकर देवस्थान. आणि ही खूप सुंदर अशी
देवीची मूर्ती आहे या ठिकाणी आणि खूप छान आहे. छोटंसं असं मंदिर आहे या ठिकाणी. हे ते वरती पत्र्याचं शेड मारलेलं आहे. हे बांधकाम बहुतेक आत्ता केलेलं दिसते, लेटेस्ट बांधकाम वाटतं या ठिकाणी, पहिलं नसावं हे. आणि ही सुंदर अशी देवीची मूर्ती आपण पाहिलं या ठिकाणी, ही देवीची मूर्ती. आणि ह्याच्याच बाहेरचा संपूर्ण परिसर तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे आहे ते. तर या इकडे बघू शकता, सुंदर असं विहंगम दृश्य या ठिकाणी मित्रांनो, खूप सुंदर. या इथे हा तारळी डॅम आहे आणि पूर्णपणे हा तारळी डॅमच्या इकडचा परिसर, निसर्गरम्य असं वातावरण या ठिकाणी झालेलं आहे मित्रांनो. आणि या इथे पण काही पिकं घेतली जातात. इथं तळ आहे आणि या इथं वरच्या साईडला पूर्णपणे अशा पवनचक्क्यात आणि खूप सुंदर असं सह्याद्री पर्वतरांगांमधलं हे निसर्गरम्य वातावरण. आणि हेच पाहण्यासाठी आपण इथं आलो होतो. खूप छान आणि सुंदर पर्यटन स्थळ आहे, या ठिकाणी अवश्य भेट द्या. आणि या साईडला बघताय हा संपूर्ण परिसर असा, या ठिकाणी जवळचा ज्योतिबा म्हणून गाव आहे त्या ठिकाणचा परिसर आहे पूर्णपणे हा. आणि खूप भारी मित्रांनो हे पाहू शकता, या ठिकाणी सुंदर असा तारळ डॅम आणि खूप त्या आजूबाजूचा सुंदर असा परिसर आहे. आणि या साईडला पाहू शकतो इथं कडे बघा कसे आहेत, 1 2 3 4 कडे आहेत. तो तिकडे पण एक आहे कड्याचा टोक, खूप सुंदर आहे. तिकडे जाण्यासाठी नाही रस्ता, कारण की कड्याला हा क्लाइम्बिंगसाठी चांगला स्पॉट आहे. कड्यावर प्रॅक्टिस करण्यासाठी येऊ शकता आपण या ठिकाणी. आणि या इथं झाडं लावण्यासाठी पाणी जिरवा पाणी मुरवा या संकल्पनेतनं हे केलेलं दिसतंय, खड्डे खोदलेले दिसतात. संपूर्णपणे हा जवळच्या आजूबाजूचा परिसर, दजाई मंदिर, चारही बाजूनं खूप सुंदर अशा ठिकाणी हे मंदिर आहे. या ठिकाणी अवश्य भेट द्या, पाहण्यासारखं ठिकाणी आहे. आणि या बाजूचा परिसर बघा, पूर्णपणे खाली या तलावामध्ये उतरलेले आहेत. तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे दिसतोय बघा. सीन खूप मस्त आणि छान असं सीन तयार झालं या ठिकाणी. हे पाहू शकता मित्रांनो, खूप सुंदर असा नजारा या ठिकाणी पाहायला मिळतो आपल्याला. हे पाहू शकता, खूप असे छान असे सुंदर असे ढग खाली आलेत या डॅममध्ये. हा तारळ डॅम आहे. खूप विहंगम असं दृश्य या ठिकाणी मित्रांनो, खूप छान. हेच निसर्गरम्य वातावरण आपण पाहण्यासाठी या ठिकाणी आलो होतो. या ठिकाणी अवश्य भेट द्या. या पावसाळ्यामध्ये तर अशा वेळेस या ठिकाणी येणं खूप फायद्याचं आहे. तुम्हाला छान असे सुंदर असे विहंगम दृश्य पाहायला मिळतील या ठिकाणी आल्यानंतर. फोटोशूट करण्यासाठी पण हे ठिकाण खूप छान आहे आणि सुंदर आहे. खूप मस्त असं या ठिकाणी वातावरण झालेलं आहे मित्रांनो. खूप भारी सीन आहे या ठिकाणी. नयनरम्य असं वातावरण या ठिकाणी मित्रांनो झालेलं आहे. समोर बघू शकता तारळ डॅम आणि त्याच्यात वरनं हे ढग वाहत चाललेत.
मित्रांनो इथं पाहू शकता, हे बघा सुंदर असं छान असं रेनबो इंद्रधनुष्य या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. या इथे बघा खूप विहंगम असं दृश्य मित्रांनो पाहायला मिळालं आहे. छान असा इंद्रधनुष्य या ठिकाणी पडलेलं आहे. या इथे समोरच बरोबर दिसतंय. खूप मस्त असं या ठिकाणी वातावरण झालं आहे मित्रांनो. खूप सुंदर वातावरण आहे. हेच पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आलो होतो आणि या ठिकाणी यायचं असेल तर अवश्य या. खूप सुंदर आणि छान असं वातावरण या ठिकाणी मित्रांनो. आत्ता पावसाळ्यामध्ये या ठिकाणी येण्यासाठी हे बेस्ट लोकेशन आहे आणि सोपा असा रस्ता या ठिकाणी येण्यासाठी. आणि तुम्हाला असे नेचरमधलं निसर्गरम्य असं फील तुम्हाला पाहायला मिळू शकतं या ठिकाणी. खूप सुंदर आहे. धजाई देवी मंदिर जळगाव या ठिकाणी हे मंदिर आहे. या ठिकाणी तुम्ही अवश्य भेट द्या. खूप सुंदर आहे. या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. इथं पाठीमागे तारळ डॅमसुद्धा आहे. खूप सुंदर आहे हा डॅमसुद्धा. आणि आत्ता या ठिकाणी फोटोशूट करण्यासाठी हे खूप सुंदर वातावरण आहे. तर या ठिकाणी येऊन तुम्ही अवश्य भेट द्या. खूप मस्त आणि छान असं निसर्गरम्य वातावरण आपण या ठिकाणी पाहतोय. त्या ठिकाणी पाहू शकतो खूप भारी असं दिसतंय. खूप आणि खूप सुंदर पूर्णपणे असं निसर्गाच्या सानिध्यामध्ये. साईडला संपूर्ण अशी ही सह्याद्री पर्वतरांग आहे आणि या सह्याद्री पर्वतरांगांमध्ये हा असा विहंगम दृश्य आपण पाहतोय. समोर दिसतं आपल्याला तिथं इंद्रधनुष्य आणि हा संपूर्णपणे असा तारळ डॅम या इथे पाहू शकता. खूप सुंदर असं तर मित्रांनो आता आपण इथून खाली उतरतोय. ह्या अशा चिऱ्याच्या दगडांच्या पायऱ्या काय बनवलेल्या दगडच आहेत. त्याच पायऱ्यांना शेप देऊन बनवलेलं आहे. आणि इथून आता सुंदर असा आपला धजाई देवीचं दर्शन करून झालेलं आहे. तर हा आता आपल्याला रिटर्न प्रवास आहे खाली उतरण्यासाठी. आणि या इथं वरती गेलोच नाही आपण. आता संध्याकाळ झाली, 6 वाजून गेलेले. अंधार पडायच्या अगोदर आपल्याला इथून खाली उतरलं पाहिजे. कारण की उतरताना सावकाश उतरावं लागणार आहे. कारण की पाय स्लिप होण्याचे चान्सेस आहेत आणि जर पडलो तर लई जोरात लागेल. डोकं बिकं फुटण्याचे पण चान्सेस जास्त आहेत अशा ठिकाणी. आणि हात तर पूर्ण थरथरायला लागलेत आता. इथून आता हातपाय पण थरथरता लागलेत लय. खूप गारवा आहे. आणि पाहू शकतो इथं सुंदर अशी फुलं आहेत. खूप छान अशी सुंदर फुलं आहेत या ठिकाणी बघण्यासारखी आहेत. हे ठिकाण मित्रांनो पर्यटन म्हणजे खूप भारी असं फोटोशूटसाठी ठिकाण आहे. प्री वेडिंग फोटोशूट वगैरे या ठिकाणी आपण करू शकतो. फक्त हे पावसाळ्यामध्ये तुम्हाला असं वातावरण या ठिकाणी पाहायला मिळेल. हे पाहू शकता संपूर्ण असं. आणि त्या तिकडे बघा नजारा. काय कडक आले तिकडे. थांबे ओक आई शपथ खतरनाक सीन आहे मित्रांनो या ठिकाणी. हे पाहू शकता तिकडे संपूर्णपणे असं निळशार आकाश आणि ब्ल्यूइश जबरदस्त दिसतंय. आणि इथं केशरी रंग सुद्धा आलाय. खूप भारी. तर मित्रांनो आता आपलं झालंय दर्शन करून. आता आपण इथून खाली उतरतोय आणि पाठीमागे पाहू शकता खूप सुंदर असा सनसेट तयार झाला आहे. खूप म्हणजे खूप भारी. मागे दिसत असेल तुम्हाला माझ्या या इथे पाठीमागे खूप मस्तपैकी असं कलर आलेत ढगांमध्ये. खूप मस्त असं निसर्गाच्या सानिध्यात आपला हा ट्रेक पूर्ण झालेला आहे. आणि आता आपल्याला रिटर्न चाललोय. अंधार पडत आलाय त्यामुळे आता खाली उतरतोय हा डोंगर आपण. आता इथून खाली उतरूनच पटकन आता आपल्याला
घरी जायचं आहे. खूप डोंगरामध्ये आलेलो आपण वरच्या साईडला. या इकडे मित्रांनो पाहू शकतो मस्त असं सुंदर असं निसर्गरम्य सीन तयार झालं आहे. खूप भारी इथे पाहू शकतो बघा. खूप असं बाहेरी कलर आहे, इथं नारंगी कलर आहे आणि वरती निळं आकाश पूर्णपणे आणि त्यात ढग. खूप असं सुंदर असं सह्याद्रीच्या ह्या पर्वतरांगांमध्ये हे आपल्याला विहंगम तो असं दृश्य आपल्याला पाहायला मिळालं आहे. ते खूप असं भारी आहे फील या ठिकाणी मित्रांनो. चला तर आपण जाऊया इथून पुढच्या प्रवासाला. अंधार पडत आला. इकडे बघू शकता हे कडे कसे बघा पूर्ण असे खाली आलेत. आता आपल्याला पटकन उतरायचं इथून, कारण की इथून आपल्याला या थोडासा जंगल पॅच आहे त्यातनं बाहेर पडायचं आहे, कारण की खतरनाक असा रोड आहे. पाऊस पडून गेला त्यामुळे इथं सगळं चिखल झालं खाली, त्यामुळे पाय पण स्लिप होतात. त्यामुळे आपल्याला पटपट काय चालता येत नाही आहे, हळूहळू चालायला लागतंय. आणि इथून पहिला आपण आता बाहेर पुढे. हे यार वाट कुठली आहे, कुठं वरती वरती निघालाय. खालती वाट राहायची वरती वरती घुसायचा. ओ हो हो हो, अरे लय भारी सीन झालाय रे. तिकडून वरनं त्याला का कडक दिसत असणार आहे. शेटले का हा वरतीला का लय भारी वाटत असणार आहे. नजारा झालाय मागं तर पाहू शकतो. नजारा खूप मस्त आणि सुंदर आहे. छान असं निसर्गरम्य सीन झालं या ठिकाणी. आता आपल्याला बाहेर जायचं आहे. पहिले इथून जंगलातून आपल्याला बाहेर पाडायचं आहे, त्यामुळे आपण थांबत नाही सीन पाहत, कारण का अंधार पडत आलाय. आणि अशा ठिकाणी या जंगलामध्ये प्राणी असण्याची शक्यता असते. इथं जास्त मनुष्य वर्दळ नाही आहे, त्यामुळं यातनं बाहेर पडणं पहिला प्रायोरिटीवर केलं पाहिजे. परत अंधाराचा रस्ता सापडणार नाही. हा हा वाघ बिबट्यांचा पण इथं वावर असू शकतो मित्रांनो. अशा ठिकाणी माणसांची रहदारी नसल्यामुळे इथं वाघ आणि बिबटे यांचा सुद्धा वावर असतो. त्यामुळं शक्यतो करून पटपट पटपट आपल्याला इथून बाहेर पडलं पाहिजे. आणि हे पाहू शकता सुंदर असं विहंगम दृश्य या ठिकाणी. खतरनाक असं सीन झाला आहे, मस्त आहे. चला पाऊस आला आता, थोडंसं जरा आपण पळतच बाहेर पडूया. पाऊस सुद्धा आला सुरू झाला या ठिकाणी. इथं हा जो मित्रांनो दिसतो स्पॉट, या ठिकाणी आपलं जायचं राहिलं. खूप सुंदर आहे फोटोशूटसाठी या ठिकाणी. खूप भारी ठिकाणी. आपला थोडासा उशीर झाला, आता तिथं जाता येणार नाही, अंधार पडत आला आहे. नाही तर खूप छान असं होल आहे त्या कडेला पडले, तिथं जाऊन छान असे फोटो निघू शकतात. आता आपण जात बसत नाही तिकडे, आता आपण सगळं पुढे निघालो. भागो आपले वर वर कुठं वरती, वरती पण असू शकते वरनं आपण. हा लय वरनं नव्हतं, लय वर डोंगराच्या कडेनं नव्हतं गेलो आपण. ही खाली वाट बघूनच चालला रे, मधनात कशाला चालताय. ह्या वाटेतनं आपण पुढे गेलो होतो, तर आपल्याला वाट सापडली. इथं वाटेत चाललंय मित्रांनो बुलबुल आहे.
तर मित्रांनो झालं आपलं मस्त छान असं धजाई देवी या देवीचं दर्शन करून आणि हा आपलं पोचलं आपल्या ज्या ठिकाणी गाडी लावली होती त्या ठिकाणी आणि आता इथून चाललो आपण आता रिटर्न घरी. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्कीच कमेंट करून सांगा आणि येणारे आपले पुढचे नवीन असे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग भेटू पुन्हा अशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. जिंदगी घाट आहे मी तुझ्याबरोबर फोटो बी नाही काय बी नसतं फोटो